ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय टीम निलजेकडनं केतन आणि साथीनं फलंदाज संदेश पाटील. चला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील लगेचच करायची आहे. टीम घेसर अवधी पाहिला तर 4 वाजलेत आता. म्हणजे प्रत्येक मॅच साठी जर आपण किमान वेळ पकडला 4 षटकांची मॅच 20 मिनिटं तर आपल्याला एका सत्रासाठी लागतील. 20-20 40 5 मिनिटाचा अवधी एक्स्ट्रा जातो. पाऊण तास लागेल आणि 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. 4 ते 6.5 अडीच तासाचा अवधी आपल्याकडे आता शेष आहे. त्या अवधीमध्ये आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. अवधी जर जास्त खर्च केला तर मेगा फिनालेमध्ये आपल्याला कमी षटकं खेळावे लागतील. याची दक्षता प्रत्येक संघाने आता घ्यायला हवी. सध्याच्या घडीला द्वितीय फेरीतील ही द्वितीय लढाई या अगोदर 2 सामने टीम बेतवडीनं जिंकलेत आणि तो प्रतीक्षा करत असेल की अंतिम टप्प्यामध्ये आपल्यासमोर कोणता संघ खेळण्यासाठी सुसज्ज होईल. पण आपण देखील टाइम अलर्ट करा जेणेकरून ही मॅच आपल्याला लवकर कव्हर करायची आहे. का मॅच केतन पाटील बरसत असताना पाहायला मिळतोय. एकमात्र डॉट चेंडू, परंतु त्याखेरीज जर आपण बॅटिंग पाहिली तर 2 चौकार 2 षटकार. इथे अप्परकट खेळायचं होतं. दोन्ही पाय देखील हवेमध्ये होते. फटका ओव्हर द कव्हर खेळायचं होतं परंतु अंतिम डॉट आला. या षटकामध्ये 2 डॉट 2 चौकार 2 षटकार ही कामगिरी ह्या अनालिसिस राहिलं सुजलच्या गोलंदाजीचं. आणि एका षटका अखेरीस तब्बल बिनबाद 20 अशी तडाखेबंद सुरुवात करत असताना जर्मन निलजे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. च्या उद्देशानं सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. केतन पाटील आणि साथीनं संदेश दमखम दाखवत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ पूर्ण केला तो केतननं आणि 6 बॉलमध्ये जबरदस्त स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत असताना ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी राहिली होती सुजलची ते पाहता त्या तुलनेत ह्या षटकामध्ये त्याला जास्त मार बसला आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा भरपाई करावी लागेल ती गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश भोईरला. मागच्या मॅचमध्ये दमदार गोलंदाजी आकाशची राहिली आहे परंतु आता त्याच्यासमोर आव्हाड कडवा आहे. समोर विरोधी जो संघ खेळतोय नेहमीच त्यांच्या अगेन्स्ट तो कधी कधी सराव करताना देखील पाहायला मिळतोय. हे 2 जवळचे संघ आणि एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन दोघांना माहीत आहे. त्या कारणास्तव ह्या मॅचमध्ये लढाई आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावपळकावरती 20 पाहायला मिळाल्या. वाऱ्याचा प्रचंड वेग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जो व्हाईट पडदा आपण सीमारेषेच्या बाहेर देखील पाहतोय तो पडदा देखील ज्या डौलानं फडकतो ते पाहता वाऱ्याचा वेग आपल्या लक्षात येऊ शकतो. त्या वेगासोबत जरूर खेळावं लागेल. कधी त्या वेगाचा फायदा होईल कधी त्या वेगाचा तोटा देखील होईल. हवेमध्ये हा बॉल देखील उडवला होता. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल परंतु एका धावेनं स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे आणि जास्त करून स्ट्राईक आता केतन पाटीलच्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न. या हंगामामध्ये नक्कीच जर्मन निलजेचा विचार केला तर नितेश पाटील केतन असतील जे चांगल्या टचमध्ये आहेत. एका बाजूने आपण पवारची पावर देखील पाहिली होती. ते संतुलित संघ हा नेहमीच त्यांच्या खेळातून आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आज पहिली मॅच सहजगत्या जिंकले. ह्या मॅचमध्ये देखील त्यांना कारनामा करायचा आहे विजयाचा परंतु त्यासाठी कडवं आव्हान त्यांच्यासमोर टीम घेसरचं असणार आहे. 21 धावा स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 2 आकाश भोईर. फील्डची सजावट त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पॉवर सर्कलचं जे बंधन होतं पहिल्या षटकामध्ये ते आता दूर झालंय. आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेचं संरक्षण करत असताना डीपमध्ये ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू हुक केला. पॉवरफुल फटका. एका टप्प्यावरती चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. हा दमदार चौकार. अगदी सनसळीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा फ्लॅटेड स्ट्रोक होता ती
ज्या पद्धतीचा चेंडू हाताळला हाफ ट्रॅकर, त्यानंतर हुक करत असताना हा देखना फटका केतनच्या बॅटमधनं अगदी लवकर पोझिशन मध्ये आले होते. ज्या पद्धतीने त्याला खेळायचं होतं त्याच पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार डायरेक्ट होईल, परंतु काही इंच चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये लँड झाला आणि एका टप्प्यावरती हा बॉल सीमारेषा पार गेला. 4 धावा आणि 4च्या मदतीनं धावफलक 25 या आकड्यावर. ताबडतोड सुरुवात आतापर्यंत केतन पाटीलला मिळवून दिली आपल्या टीमसाठी. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. समोर आकाश भोईर सारखा गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजचा मागील इतिहास न आठवता बॉलला टार्गेट केलं जातंय. इथे देखील फटका सुरेख आहे. घुटना टेकोर तमाशा देख अशा पद्धतीचा हा षटकार. केतन पाटील ऑन अ फायर. सातत्यानं चौकार षटकार त्याच्या बॅटमधनं. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार सोबतच 3 देखणे चौकार आणि व्यक्तिगत तो खेळतोय आतापर्यंत 30 या आकड्यावरती. हा अफलातून बॅटिंग चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार त्याला ठोकले होते आणि या षटकामध्ये जशी स्ट्राईक त्याला प्राप्त झाली लगेचच पुन्हा दसकादम 2 बॉल मध्ये त्याने दाखवला. चौकार षटकारांची भाषा फक्त बोलत असताना आतापर्यंत ज्या पद्धतीचा त्याचा खेळ आपण पाहिला, फक्त 2 चेंडू तो बीट झालाय. त्याखेरीज सातत्यानं मोठे प्रहार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाऱ्याचा प्रचंड वेग आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव जरूर ह्या गोष्टी देखील फेस कराव्या लागतात. एकतीस धावा स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. आकाशकडील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं, आता त्याहून अधिक लांब पल्ल्याचा हा फ्लॅटेड पॅरलल षटकार फलंदाज केतन पाटीलच्या बॅटमधून. रडार मध्ये जरूर आलाय आणि तो सातत्यानं सीमारेषेच्या बाहेर देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त षटकार चौकाराची भाषा बोलत असताना केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये जणू काही बरसताना पाहायला मिळतोय. आता त्याला रोखणं जणू काही कठीण झालंय. तब्बल 37 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये समाचार आकाश भोईरचा देखील त्यानं घेतलाय. 2 सलगचे षटकार त्याच्या विरोधात आणि 1 चौकार देखील आला. आतापर्यंत धावा त्यानं 17 खर्च केल्यात आणि तब्बल धावफलकावरती 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 20. पॉवर प्लेचं जे षटक होतं त्याचा पूर्णतः फायदा उचलला आणि दुसऱ्या षटकामध्ये जो वेग पहिल्या षटकात पूर्ण केलाय तोच वेग आणि त्यामध्ये सातत्य राखत असताना टीम निलजेचा खास करून केतन पाटील आपल्याला पाहायला मिळतो. संदेशनं देखील अगदी शांत डोक्याने त्याला स्ट्राईक दिली. त्याला देखील माहित होतं की ते चांगल्या फटक्यांची आतषबाजी करत असताना केतन पाटील खेळतोय आणि त्याला स्ट्राईकवरती आणणं आपल्या संघासाठी चांगली बाब ठरू शकते आणि तेच घडलंय. त्याच्या बॅटमधनं सातत्यानं फटके आणि प्रहार आपल्याला पाहायला मिळतात. खा अफलातून बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मनं जिंकतोय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात त्यांच्यासाठी देखील केतन पाटीलची बॅटिंग ही पर्वणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा स्कोर कार्ड वरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. आकाश टू केतन ही लढाई आतापर्यंत. इथे प्लेड ऑन. बॅटचा कडा तर लागला आणि चेंडू यष्ट्यांवरती देखील आदळला आणि फलंदाज बाद झाला. दांडीगुळ झाली. या पहिली विकेट, पहिली सफलता आणि निष्ठेचा श्वास सोडत असताना आकाश भोईरला आपण पाहतोय. फलंदाज केतन पाटील बॅक टू द डगआउट. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं आपण 4 षटकार 3 चौकार 36चं योगदान त्यानं दिलं आणि तो माघारी परतला. एक बहुमूल्य खेळी त्यानं साकारली. ज्या पद्धतीनं फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता टीमला, तो स्टार्ट त्यानं दिला आणि तो माघारी परतलाय. नवीन दाखल होताना आपण पाहतोय नितेश पाटीलला. नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 1 नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू ह्या दुसऱ्या षटकातील.
हा ट्रॅकर थोडीशी मिसफिल्ड झाली. धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. 22चा पंचाचा इशारा. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेनं संघिक धावसंख्या 38. 38 धावा धावपळकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रति षटकाचा विचार केला तर 19.0 अशी सरासरी बॅटिंग करत असताना टीम जर्मन निलजेकडनं आपल्याला पाहायला मिळते. टॉस गमावला, परंतु टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आपल्या वाट्याला आली असली तरी देखील आपल्याला भलं मोठं आव्हान प्रतिस्पर्धी टीम समोर ठेवायचं आहे. आणि त्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत आपण केतनची पाहिली. तो बाद झाल्यानंतर आता मोर्चा सांभाळत असताना मैदानाच्या आतमध्ये नितेशला आपण पाहतो आणि साथीनं संदेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 2 षटक ह्या सत्रातील शेष आहेत. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आता अनंत यांना आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकामध्ये वन्स अगेन मागच्या मॅच मध्ये जी रणनीती होती, जो गेम प्लॅन होता, तोच गेम प्लॅन टीम निलजेच्या विरोधात देखील सारखा ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो जीसीसी घेसर कडनं. प्रचंड वाऱ्याचा वेग, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे सध्याच्या घडीला आपण अनुभवता. पण त्या वाऱ्यासोबत वार्ता करणारे फटके दाखवावे लागतील टीम निलजेच्या फलंदाजांना. सुरुवातीला आपण पाहिलं अगदी घुटना टेकून स्वीपचे स्लॉक स्वीपचे देखणे फटके आपल्याला पाहायला मिळाले, खास करून ज्यामध्ये कौशल्यता दाखवली ती केतन पाटीलनं. आणि तो बाद झाल्यानंतर आता क्षमता नितेश पाटील मध्ये देखील आहे. अनेक मैदानं ह्या खेळाडूंना गाजवलेत, अनेक सारे विक्रम त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. तो खेळाडू इथे देखील स्टँड अँड डिलिव्हर, त्याच्या रडार मध्ये हा बॉल होता, फेकून देत असताना मिड विकेट पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. ओपनिंग स्टँड जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मात्र लायसन्स पुढील फलंदाजांना निश्चित मिळत असतं आणि ते लायसन्स असेल. इथे आल्यानंतर फक्त धावा आणि धावाच त्यांना बनवायच्या आहेत. इथे देखील फुल लेंथचा चेंडू. वन्स अगेन क्षेत्ररक्षक आता आहे, त्याच्या हातामध्ये हा झेल जरूर आला होता, परंतु झेल टिपण्यामध्ये तो अपयशी ठरला आणि तिथे 2 धावा प्राप्त होत आहेत. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. ते पाहता त्या दिशेला षटकार इतका सोपा नाही. या अगोदर मिडविकेट पार षटकार दाखवला होता नितेशनं. पुन्हा फुल लेनच्या बॉलवरती प्रहार त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा तिथे जरूर प्राप्त झाल्या. या 2च्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले ते 46 आकड्यावरती. 2 षटकापर्यंत 38 होत्या, त्यानंतर पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 धावा. मोठा स्कोर आता धावपळकावर आपल्याला पाहायला मिळेल ह्यात शंकाच नाही. या रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही. या सचिन कडू सध्याच्या घडीला इशारा देत असताना ऑफिशियल पंच आहेत, कॉलचा वापर आपण करू नका. सूचना आपण खेळाडूंना देखील करतो, तीच सूचना पंचांना देखील असेल. 47 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनंत यांना गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल. बऱ्याच उशिरानं मात्र स्ट्राईक आता संदेशला प्राप्त झाली आहे. जो सलामीसाठी तो आलाय आणि आता तिसरे षटक प्रगतीपथावर. चांगला चेंडू खोलात टाकला होता, तिथून खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक बॉल, एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल झाला. 49 वरती आतापर्यंत मजल मारली आहे बॅटिंग करत असताना टीम निलजेकडनं. हा मॅच मध्ये मजा येईल. मी अगोदरच म्हटलं होतं 2 जवळचे संघ आहेत, तुल्यबल संघ आहेत. दोघांमध्ये अतिशय चांगली टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ द पेस, गती कमी केली होती पण धावा रोखू शकणार नाहीत. सातत्यानं धावसंख्येचा वेग आपल्याला निलजे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 50 धावसंख्येचा पल्ला पार झाला. 51 धावा स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना जर्मन निलजेचे आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिम बॉल आणि त्यांच्या माध्यमातून समोर संदेश मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू फुल लेनचा होता, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फील्ड करतील. पुन्हा एकदा 2 धावा. मोठे फटके सोबतच सिंगल डबल, खास करून डबलला जास्त प्राधान्य. अंतिम 3 बॉलवरती 3 डबल आल्या.
एकंदरीत पहिल्या बॉलवरती षटकार. ह्या षटकामध्ये देखील ज्या पद्धतीने धावा अपेक्षित होत्या त्या धावा एकवटल्या. एकंदरीत 15 धावा या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 3 षटकानंतर 53 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुजलच्या षटकात 20, त्यानंतर 18 आणि अनंत यांच्या षटकात देखील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 15 धावा. आणि आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये शेष आहे. शेवटचा षटक आणि दीपचा वापर. मागच्या मॅच मध्ये देखील दीपनं डेटोवरचं षटक टाकलं होतं, परंतु आता त्याच्यासमोर नितेश पाटील आणि साथीनं संदेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आतापर्यंत 3 षटकामध्ये धावसंख्येची लयलूट 50 देखील कंप्लीट झाली आहे. अंतिम 6 मध्ये किती धावा येतील त्यावरती ह्या सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. ज्या पद्धतीनं 3 षटकात बॅटिंग झाली आहे त्याच पद्धतीनं अंतिम षटकात देखील जर धावा आल्या तर या मॅच वरती ड्रायव्हिंग सीटला मी म्हणेन निलजी संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण की भली मोठी धावसंख्या जेव्हा पहिल्या सत्रामध्ये नोंदवली जाते, दुसऱ्या सत्रामध्ये ती चेस करणं इतकं सोपं काम नाही आहे. एकतर प्रेशर आपण म्हणतो, मॅच गेम जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा प्रॅक्टिस गेमपेक्षा मॅच गेम खूप वेगळा असतो आणि त्यावेळेस आणखीन अतिरिक्त दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू ओव्हर द कव्हर, अप्रतिम क्लासिकल या ठिकाणी ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ती कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू दणदण करत सीमारेषा पार हा खणखणीत असा चौकार. धावा धावपळकावर आजच्या दिवसातील जर उच्चांक आपण पाहिला तर 60 धावा बनवल्या होत्या टीम बेतवडेनं. 4 ची पेनल्टी लागली होती खोनीला, म्हणजे 64-65चं टार्गेट तो उच्चांक होता. इथे देखील हाफ ट्रॅकर अगदी दुरून खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्याच्या हातातनं बॉल निसटला आणि सीमारेषा पार. मिळतात त्या 6 धावा फलंदाज नितेशला आणि संघ निलजेला. या स्पर्धेचा उच्चांक आहे 71 धावसंख्येचा. सतरंगी हेडूटच्या टीमनं 70चा पाठलाग केला होता. 71 धावसंख्या विजयासाठी त्यांना बनवायच्या होत्या, त्या कालच्या दिवसामध्ये कंप्लीट केल्या होत्या. अगदी त्या दिशेने आता वाटचाल जर्मन निलजेची. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू आणि बॅटचा जसा संपर्क झाला त्यानंतर स्वीट साऊंड टक कसा आवाज झाला आणि मोहर लागली होती ती षटकाराची. वाऱ्याशी वार्ता करत असताना हा देखणा षटकार नितेश पाटीलच्या बॅटमधनं या 6च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते 69 या आकड्यावरती. भली मोठी धावसंख्या स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते ती जर्मन निलजेच्या माध्यमातून. या अगोदर 2 सामने जिंकत पुढील फेरीमध्ये दाखल होताना आपण जर्मन बेतवडे संघाला पाहिलंय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कोणता संघ येईल हे पाहावं लागेल. आतापर्यंत ज्या प्रकारची मॅचची स्थिती आपण पाहतोय ते पाहता या मॅच मध्ये आता नक्कीच मजबूत स्थिती, कारण की मोठी धावसंख्या धावपळकावरती नोंदवली आहे. ते बॅटिंग करत असताना निलजे संघानं 69 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती हाफ चान्स होती. खरं तर कॅच कंप्लीट करायला हवी होती, परंतु झेल सुटला आणि धावा देखील तिथे 6 प्राप्त झाल्या. आणि जसा जीवनदान नितेश पाटीलला मिळाला त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधनं आता टक्केबंद षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं धमाके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दीपचा पुढील बॉल, इथे देखील फटका चांगला आहे. वन्स अगेन त्याच दिशेनं आणि त्याच प्रकारचा आणखीन एक फ्लाइट एट. मागील बॉलचा जणी काही कार्बन कॉफी होती आणि तसा षटकार पाहायला मिळाला. आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 75 धावा आणि स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला जर्मन निलजे संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि अवघ्या 4 षटकामध्ये ही धावसंख्येची लयलूट सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. प्रत्येक बॉलरला टार्गेट त्यांना केलं आणि मोठे फटके सातत्यानं षटकार आणि चौकारच बरसताना पाहायला मिळतात. इथे देखील ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू मागे निघून आलाय, तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होतील. 77 लॉस ऑफ 1 विकेट. एक मात्र गडी जो बाद झाला त्यानं देखील 36चं योगदान दिलं होतं. एका बाजूने संदेशनं अँकरिंग भूमिका पूर्ण केली, परंतु अंतिम क्षणाला फिनिश टच देत असताना
आपण नितेश पाटीलला पाहतोय. दीपचा पुढील चेंडू, ही ते हवा तसा बॅटवरती चेंडू मिडल झाला नाहीये. संपर्क व्यवस्थित नव्हता, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. एक धाव कंप्लीट झाली आहे. डाव पहिला संपला. या एका धावेच्या मदतीने धावफलक 78-78. 79 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आता विजयासाठी पेलावं लागेल ते जीसीसी घेसरला. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आता काहीसा करावा लागेल, परंतु मॅच आहे. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो कोणतीही मोठी धावसंख्या विजयाची हमी देत नाहीये, कारण की एका बाजूने ज्या प्रकारची फलंदाजी टीम जनमान निलजेची राहिली तसा प्रयत्न जर घेसर संघानं देखील केला तर मॅच मध्ये रंगतदारपणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. परंतु काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती वन्स अगेन जाऊया आता सौरभ पाटील यांच्या दिशेनं.
थँक्यू सो मच साहीजी पाटील. सेकंड ऑफ दी सेकंड मॅच तुमच्या समोर टीम पाहता घेसर त्याला फाईट करते नीलजे. बॅटिंग करत असताना 78 उभारल्या 79चं भलं मोठं लक्ष पार करायचंय टीम केसरला. सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये गोरख मांगरुळकर त्याच्या जोडीला तुम्ही आदेशला पाहता. पहिलं षटक पॉवर प्लेचं नितेश पाटील सज्ज झाला. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम षटक क्रिकेट. गेम ऑन लेस प्ले. पहिलाच बॉल. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्याच बॉलवरती पहिली मोठी विकेट गोरखची. शून्यावरती बाद. पहिला धक्का टीम घेसर संघाला. दीप आलाय मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळते पहिल्याच बॉलवरती नितेश पाटीलला. दिशांगनं चांगला झेल पकडला. लॉंग ऑफला गोरखला पाथ केला पहिल्याच बॉलवरती. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका कलेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर डॉट बॉल. 79चं लक्ष पार करायचं. षटकातील पुढचा बॉल. यॉर्कर होता. इथे तुम्ही पाहता डॉट बॉल तुम्ही पाहता. बॅटचा फेस ओपन वरतीच राहिले. षटकातील पुढचा बॉल. स्वतःच्या पॉल्समध्ये अडकवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या अटेलला बॉल जोपर्यंत उचले नितेश तोपर्यंत पुन्हा एकदा डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर लागोपाठचे 3 बॉल डॉट. जागेवरती ठेवलं दीपला. 79चं भलं मोठं लक्ष करायचं. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम केसर संघाला. षटकातील पुढचा बॉल दीप साठी. ऑल कार्पेट बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं सीमारेषेच्या जवळ जमिनीशी वाढथाड करत असताना दीप 6 पहिला दमदार चौकार. गुड लाईट्स बरोबर टेकअप झाला. बॉल ऑफरला गेला. बीट करून गेला दीपला. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक संपलं पहिलं. लक्ष 79चं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला नितेशनं अवघ्या 4. विकेट एक महत्वाची मिळाली ती मात्र तुम्ही पाहताय गोरखची. आणि समीकरण तुमच्या समोर असणारे बॉल शिल्लक असतील 18 मध्ये विजयासाठी 75ची गरज.
पॉवर पेची बंदी समाप्त झाली. तुम्ही फिल्डर पाहता. मिड विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन एक कव्हरला, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला हॅन्डसम पर्सनॅलिटी दिशांकला तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला करण. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अवघ्या 2 धाबे षटक फेकलं तो पुन्हा एकदा इकॉनॉमिक्स गोलंदाजी करणारा करण सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज तुम्ही पाहता आदेशला. 18 बॉल 75 धावेची गरज आहे. भलं मोठं लक्ष पार करायचं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करण्याचा टीम केसरला. या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अगोदर आली. बॉल नंतर रिलीज झाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. इथे व्हाईट बॉल. दिशा खराब आहे तुम्ही पाहता. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 5 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला. हा बॉल पुढ्यात ठेवण्यात त्याला बीट करून गेला आदेशला. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल व्हाईटने सुरुवात केली करणनं. त्याच्यानंतर हा बॉल खूप चांगला होता. पडल्यानंतर बॉल डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 79 धावेचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये निलेश पाटीलला काही सुरुवात केली. जनुमा निलजेच्या माध्यमातून इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली निलेशची आणि करण सज्ज झाला. बॅटचा काढा लागला फर्स्ट स्लिपला. इथे मात्र जेल पकडला जातोय आणि आदेश ची खेळी इथे संपुष्टात लागणारा दुसरा धक्का केसरला. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती नवनाथ पाटील आलाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 5 या आकड्यावरती. विकेट मिळतीये करणला. करण पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्विच हिटचा प्रयत्न राहिला नवनाथचा. व्यवस्थित बॅट वरती बॉल कलेक्ट झाला नाही. हा बॉल डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावेचे षटक 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच देखील आपण देण्यात आली. करण पाटील तो सज्ज झाला. खूप मोठं लक्ष पार करायचं टीम केसरला. 79 गोलंदाजी खराब झाली केसरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रडारमध्ये बॉलला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. नवनाथ पाटीलचा पहिला विकेट षटकार. लेगचं क्षेत्र निवडलं नवनाथ पाटील. तो 4थ्या क्रमांकावरती आला. नेहमी तो पहिल्या क्रमांकावरती सलामीचा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधनं तुम्ही हा षटकार पाहिला. 6 स्कोर पुढे चाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11. आणखीन एक पुन्हा एकदा बॉल चाला पॉइंट लेग सीमा पार. लॉंग बिग वे लागोपाठचा दुसरा. संगीत डीजेच्या माध्यमातून
लागोपाठचा दुसरा तुम्ही षटकार पाहिला. चौथ्या क्रमांकावरती आलेला नवनाथ पाटील नेहमी सलामीला येतो. आता चौथ्या क्रमांकावरती आला. तिसरा येईल का नवनाथच्या पाठमधनं. करण पाटील वरती पृथ्वी हल्ला नवनाथ पाटीलचा. उडवला बॉल. इथे मात्र फिल्डर नितेश पाटील. कोणती चुकी होणार नाही. पकडला असेल. षटकाने जर प्रत्युत्तर दिला. करण पाटीलला विकेट मिळवली नवनाथ पाटीलची. परतीचा इशारा. धक्का तिसरा टीम केसरला. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला फिल्डर उपस्थित आहे लॉंग ऑफचा. पुढे सरसावला. सोडलाय झेल. झेल पकडला होता. नक्की सेलिब्रेशन करायचं होतं आणि त्याच्यानंतर झेल जमीनला लँड झाला. आणि इथे तुम्ही पाहताय दीपला जीवनदान मिळालंय. डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल दीप साठी. बॉल खूप चांगला होता. यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्प यॉर्कर तुम्ही पाहता. मीचचा बॉल खूप चांगली डिलिव्हरी होती हो. स्वतःच्या पॉल्सर मध्ये बॉल अडवला. डॉट बॉल आला. 79चा भला मोठा पाठलाग करायचा. दबा धावपलकावरती 21. गुलाम भोईर वाकलन या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑल द कार्पेट. बॉल चला बॉल लाईनच्या दिशेनं वेगानं. फिल्डर उपस्थित आहेत. नागेशला तुम्ही पाहता. तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 22 या आकड्यावरती. 22 रन स्कोरबोर्ड वरती. सन्मान दिलाय तुम्ही पाहताय. खूप चांगला बॉल होता.
तुम्ही पाहता इथे विकेट कीपर बीट बॉल सीमा पार वाईट +4 हा चौकार गजानन अजी पाटील साहेबांचा शुभागमन झाला. गजानन धर्मा पाटील जे पेटाळीचे आहेत याचं शुभागमन झालं. साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचला बॉल चला मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. पायानं बॉलला स्टॉप केला. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहता. थ्रो देखील इथे तुम्ही पाहताय कशा रीतीने थ्रो होता. या बॉलवरती मिळते एक एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती. गजानन धर्मा पाटील साहेबांचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू या वाकलनच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. ठीक आहे. फटाक्याच्या आतिषबाजीनं इथे स्वागत झालं. पेठाली गावचे समाजसेवक क्रिकेटला धर्म बांधणारे व्यक्तिमत्व गजानन धर्मा पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. चला स्पीडअप करा. अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत बघा. जवळजवळ 4:43 आले. प्लीज थोडा स्पीडअप करा. डाबा धावपलकावरती 28 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला संतोष पाटील. हा बॉल खूप चांगला होता. समोर ठेवण्यात आला. बीट करून गेला अनंताला. डॉट बॉल. आज दुर्वेश मडवी नाहीये. थोडा अनफिट है. अलनी गारपेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. नितेशला तुम्ही पाहता. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 30 या आकड्यावरती फुलटॉल केलाय. चेलची शक्यता सचिन होते. एका हातामध्ये खेळाचा प्रयत्न जरूर राहिला. हा बॉल डॉट आलाय. औपचारिक तास बाकी आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे विजयाच्या दिशेने जनुमान नीलजी तुम्ही पाहता. हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला पकडलाय झेल. विकेटचं मधन. आकाश भोईर आलाय. शेवटचा बॉल. विजयाच्या 1 पाऊल दूर आहे जनुमाना नीलजे. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि अशा रीतीने दुसरा विजय प्रस्थापित केला जनुमाल नीलजे टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम घेसर स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचं देखील अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. लगेच टॉस साठी जनुमाल नीलजे टीमचा कॅप्टन नितेश आणि बेतवडे टीमचा कॅप्टन. लगेच आपण सेमीफायनल 2 ला सुरुवात करू. कालचा दिवस अक्षरशः गाजवला पडले टीमनं. ती पोहोचते या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये.
निलजे आणि बेतवडे यातून जो जिंकेल तो पडलेशी दोनात करेल, म्हणजे मेगा फायनल मध्ये कोण जाईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच